मित्रो नमस्कार. आपण जाती संस्थेच्या निर्मूलनातील महत्त्वाचं विषय म्हणून आपण डॉक्टर आंबेडकरांच्या अनिमेशन कास्ट या पुस्तकाकडे पाहतो. यामध्ये भारतातील जाती व्यवस्था ही हिंदू समाजाच्या आणि अस्पृश्यांच्या विकासामध्ये कशी अडसर बनलेली आहे या संबंधीचं विश्लेषण डॉक्टर आंबेडकर यांनी या भाषणामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. जातीव्यवस्थेचं समर्थन अनेक अभ्यासकांनी करताना असं पण समर्थन केलेलं आहे की जाती व्यवस्था म्हणजे रक्तशुद्धी आणि वंशशुद्धी आहे. आणि काही अभ्यासकांनी विचारवंतांनी याला एक प्रकारे शरीरशास्त्राचा आधार देण्याचा प्रयत्न करतात आणि रक्तशुद्धी आणि वंशशुद्धीसाठी जातीची निर्मिती झालेली आहे अशा प्रकारचं समर्थन केलं जातं. आणि या संदर्भात डॉक्टर आंबेडकरांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं आपण विचारात घेतलं पाहिजे. अलीकडच्या काळातील मानवशास्त्रज्ञाचे असे मत आहे की वंशशुद्धी ही जगाच्या पाठीवर कुठेही राहिलेली नाही आणि सर्वच वंशामध्ये आपल्याला मिश्रण झालेले पाहायला मिळते. भारतीयांना तर हे विशेष लागू पडतं असं डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं आहे. कारण D.R. भांडारकर हे हिंदू समाजातील पाश्चात्य रक्तघटक या प्रबंधामध्ये जे लिहितात म्हणतात की भारतात अशी एकही जात अथवा वर्ग नाही ज्यात परकीय रक्ताचे मिश्रण झाले नाही. राजपूत व मराठा यांच्यासारख्या लढाऊ जातीतच हे परकीय रक्ताचे मिश्रण झाले आहे असे नसून रक्तशुद्धीची खोटी घमेंड मारणाऱ्या ब्राह्मण जातीत देखील परकीय रक्ताचे मिश्रण झालेले आहे. यावरून वंशशुद्धी व रक्तशुद्धी कायम करण्याकरिता जातीचा विकास करण्यात आला या म्हणण्याला मुळीचा अर्थ नाही. वस्तुस्थिती अशी आहे की भारतात अनेक वंशाचे संस्कृती मिश्रण झाल्यानंतर बऱ्याच कालावधीने जाती संस्था निर्माण झाले. प्रत्येक जात म्हणजे स्वतंत्र वंश आहे व भारतात जितक्या जाती तितके वंश असे समजणे म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करण्यासारखे आहे. पंजाबच्या ब्राह्मणामध्ये व मद्रासच्या ब्राह्मणामध्ये कोणते वांशिक साम्य आढळून येते? पंजाबच्या चांभारात व ब्राह्मणामध्ये वंशदृष्टीने कोणता भेद आढळून येतो? मद्रासच्या अस्पृश्य आणि बंगालच्या अस्पृश्यामध्ये अशी कोणती एकात्मता आढळून येते? पंजाबच्या ब्राह्मण आणि चांभार हा एकाच वंशाचा असलेला आढळून येतो. तद्वतच मद्रासचा परिया म्हणजे अस्पृश्य व ब्राह्मण हे देखील एकाच वंशातील आढळून येतात. यावरून जाती व्यवस्थेने मूलतः जो वंश विभाजन सिद्धांत होत नाही हे स्पष्ट आहे. परंतु वादाकरिता क्षणभर असे गृहीत धरले की जाती व्यवस्थेने ही वंशशुद्धी कायम राखली आहे तर असे म्हणता येईल की विविध जातीत आंतरजातीय विवाहाद्वारे वंश मिश्रण व रक्तमिश्रण घडून आणले असते तर त्यामुळे काय नुकसान झाले असते. म्हणजे आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की एका बाजूला जातीव्यवस्थेचं समर्थन करताना जाती व्यवस्था ह्या वंश आणि रक्तशुद्धीसाठी निर्माण केलेल्या आहेत असं समर्थन जे केलं जातं याच्या प्रत्युत्तरामध्ये डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की भारतातील कुठलीही जात अशी नाही ज्या जातीमध्ये परकीय रक्ताचं मिश्रण झालेलं नाही आणि म्हणून कोणत्याही जातीने आम्ही फार श्रेष्ठ आहोत किंवा आमचा वंश आमचं रक्त शुद्ध आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. मनुष्य प्राणी आणि इतर प्राणी भिन्न आहे. विज्ञानाने याचे दोन वर्गात वर्गीकरण केले आहे. परंतु जे शास्त्रज्ञ वंशशुद्धीचा पुरस्कार करतात ते देखील प्रत्येक मानव वंश इतरापासून प्राण्यांतील वर्गाप्रमाणे भिन्न आहे असे मानत नाही. म्हणजे एकच मानव प्राण्याचे वंश हे भिन्न गट आहेत आणि म्हणून हे वंश एकत्र येऊन प्रजनन करू शकतात.
वंशशुद्धी व सुदृढ प्रजेकरिता जाती व्यवस्थेच्या समर्थनार्थ बरेच निरर्थक वाङ्मय निर्माण झाले आहे. सुदृढ प्रजेच्या निर्मितीकरिता तात्विक अधिष्ठानावर जाती व्यवस्था राहिली असती तर त्यावर आक्षेप घेण्यासारखे काहीच कारण नव्हते. प्रत्येक वर्गाला न्याय संयोगातून सुदृढ प्रजा निर्माण करण्यात व वंशशुद्धी करण्यास मुभा आहे. परंतु जातीमुळे ही उद्दिष्टे कसे साध्य होते हे कळत नाही. जाती व्यवस्था ही एक नकारात्मक आहे. ते भिन्न जातींना एकत्र विवाह करण्यास प्रतिबंध करते. विशिष्ट जातीतील विशिष्ट व्यक्तींनीच विवाह करावेत असे काही जाती संस्थेचे बंधन नाही. तर जाती निर्मिती ही सुदृढ प्रजा निर्माण करण्याच्या तत्वावर झाली असेल तर पोटजातीची निर्मिती याच तत्वावर झाली असे म्हणावे लागेल. परंतु पोटजातीची निर्मिती या उद्दिष्टातून झाली असे कुणीही सुज्ञ माणूस म्हणणार नाही. याला कारण स्पष्ट आहे. जर जात म्हणजे वंश असे क्षणभर मानले तर भिन्न पोटजाती म्हणजे एकाच वंशातील अनेक वंशभेद समजल्या जात नाहीत. कारण पोटजाती या एकाच वंशाचे विभाग आहेत असे कोणीही अनुमान काढेल. परंतु रक्तशुद्धी वा वंशशुद्धीकरिता पोटजातीतील रोटीबेटी बंदीच्या बेड्या अडकल्या हे म्हणणे संयुक्तिक नाही. आणि जर पोटजाती ही बलशाली प्रजावृद्धीकरिता नाही तर जातीची निर्मिती या उद्दिष्टाकरिता आहे या म्हणण्यात काही अर्थ नाही. जातीची निर्मिती बलशाली प्रजेच्या वृद्धीकरिता आणि निर्मितीकरिता आहे असे मानले तर बेटीबंदीच्या मागची भूमिका समजू शकतो. परंतु जाती व पोटजातीमध्ये सहभोजनास प्रतिबंध करण्यामागे काय उद्दिष्ट होते? सहभोजनाने रक्त तर वाटत नाही ना. आणि मग आणि यामुळे वंशवृद्धी अथवा वंशरास होतो असे नाही. यावरून एक लक्षात येतं की जाती व्यवस्थेस काही शास्त्रीय आधार नाही. जे शास्त्रीय आधार वंशशुद्धीचे समर्थन करतात, शास्त्रीय आधारावर वंशशुद्धीचे समर्थन करतात ते देखील अशास्त्रीय मुद्द्याचे समर्थन करत असतात. आज देखील सबळ प्रजावृद्धीचे शास्त्र व्यवहारात अंमलात आणणे शक्य आहे. प्राध्यापक एक बेटसन नावाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी आपल्या अनुवंशिकते संबंधी मॉन्डेलचे सिद्धांत या ग्रंथात म्हणतात की व्यक्तितील उच्च मानसिक गुणांचा प्रादुर्भाव हा अनुवंशिक आहे हे समजण्यास मुळीच आधार नाही. मानसिक शारीरिक गुणात होणारा विकास हा एका विशिष्ट बाबीने होण्यापेक्षा अनेक बाबीच्या संयोगाने होत असतो. प्रजननशास्त्राचा सिद्धांत जाती संस्थेंना लागू करणं म्हणजे वंशशास्त्र आजच्या प्रगत शास्त्रांनाही पूर्ण अवगत नाही. ते आपल्या पूर्वजांना अवगत होते असे म्हणावे लागेल. फळाच्या गोडीवरून झाडाची किंमत ठरत असते. जर शास्त्रीय आधारावर जातीची निर्मिती झाली असती तर हिंदू प्रजा कशी सुदृढ झाली असती. शारीरिक दृष्ट्या हिंदू समाज सर्वात कनिष्ठ प्रतीचा आहे. कुजा लोकांचा यात भरणा असून ते बलहीन व निस्तेज आहेत. यांच्या कर्तृत्व शक्ती नाही. सैन्य भरतीकरिता यातील 90% लोक नालायक ठरतात. यावरून आधुनिक प्रजावृद्धी शास्त्राच्या सिद्धांतात जाती व्यवस्था बसू शकत नाही आणि हे सिद्ध होते. अशी समाज व्यवस्था आहे जिची हिंदू समाजातील उच्च समाजाला गेलेल्या विकृत मनोवृत्तीच्या वर्गाच्या स्वार्थाकरिता फॅशन म्हणून निर्माण करण्यात आली व त्यांनी आपल्या सामाजिक वर्चस्वाच्या बळावर ती रूढ केली आहे. म्हणून एका बाजूला भारतामध्ये जातीव्यवस्थेचं समर्थन करताना वंशशुद्धी आणि रक्तशुद्धी असं केलं जातं, परंतु ते कुठल्याही शास्त्रीय आधारावर बसत नाही. ते अशास्त्रीय आहे आणि मानवशास्त्राने सुद्धा सिद्ध केलेलं आहे की कुठल्याही मानव जातीचा वंश किंवा रक्त हा शुद्ध असू शकत नाही. कारण अनेक अशा प्राचीन काळापासून या रक्तांमध्ये अनेक मिश्रण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून जाती व्यवस्था मोडण्यासाठीचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपण आंतरजातीय विवाह करून भारतातली जाती व्यवस्था मोडू शकतो. हा एक
सबळ पर्याय डॉक्टर आंबेडकरांनी दिला आहे. आणि आंबेडकरांनी असाही प्रश्न उभा केलेला आहे की बाबा, जर जातीव्यवस्थेचं समर्थन आपण रक्तशुद्धी आणि वंशशुद्धी म्हणून करत असाल तर मग सहभोजन आपण कशासाठी टाळतो? सहभोजनाने तर कुणाची जात किंवा वंश वाटत नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जातीव्यवस्थेचं समर्थन करणं हे चुकीचं आहे. आणि मग हिंदू समाज ज्याची जी आजची अवस्था आहे याच्या अवस्थेला जातीव्यवस्था ही जबाबदार असल्याचं मत डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. त्याबरोबरच जी जाती व्यवस्था आहे ही जाती व्यवस्था आर्थिक विकासाला सुद्धा बाधक ठरते. कारण जातीतील व्यवसाय हे त्याच जातीतील लोकांना करावे लागतात आणि जन्मावरून जात ठरत असल्यामुळे त्याचा व्यवसाय देखील जन्मावरून ठरत असतो. म्हणून एखाद्या खालच्या जातीला वरच्या जातींचा व्यवसाय करता येत नाही आणि त्याला अशा प्रकारची परवानगी कुठलाही समाज म्हणजे कुठलीही जात देत नाही भारतातला विशेषतः. आणि मग यामुळे जाती व्यवस्था ही मोडून काढणं हाच याच्यावरचा सक्षम पर्याय आहे, अशा प्रकारचं मत हे डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेलं आहे. आणि मग त्यामुळे जाती व्यवस्था ही आर्थिक क्षमता वाढवण्यामध्ये अपयशी ठरते, तसं होत नाही आहे. म्हणून जाती व्यवस्था ही आर्थिक विकासाला सुद्धा एक प्रकारची खीळ आहे, अशा प्रकारचं मत सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी या भाषणामध्ये मांडलेलं आहे. त्याचा जो तपशील आहे आपण थोडक्यात पाहूयात की डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की जातीमुळे आर्थिक क्षमता वाढते असं नाही, तर जाती व्यवस्थेने यापूर्वी वंश विकास केला ना ती पुढे करू शकेल. जातीभेदाने एक गोष्ट मात्र निश्चित केली, तिने हिंदू समाजाचे पूर्ण विघटन आणि नैतिक अधपतन केले. म्हणजे जातीने काय केलं तर हिंदू समाजाचं नैतिक अधपतन आणि विघटन केलेलं आहे. हिंदू समाज हा अनेक जाती उपजातीमध्ये विभागलेला आहे आणि हा खिळखिळ बनलेला आहे. पहिली महत्वाची बाब म्हणजे हिंदू समाज हा एक भ्रम आहे, ही गोष्ट आपण मान्य करायला पाहिजे. हिंदू हे नाव परकीय आहे. हे नाव मुसलमानांनी स्थानिक लोकांना ओळखता यावे म्हणून दिले आहे. मुसलमान आक्रमणापूर्वी निर्माण झालेल्या कोणत्याही सुसंस्कृत ग्रंथात हे नाव आढळत नाही आणि या समाजाला अशा सामान्य नावाची गरज कधीच पडली नाही, कारण आपण एकसंघ समाज आहोत ही भावना त्यांच्यात कधीच रुजली नाही. म्हणजे भारतीय समाजामध्ये विशेषतः हिंदू समाजामध्ये जे हिंदू हे नाव आहे हे नाव सुद्धा मुस्लिम राज्यकर्त्यांनी दिलंय आणि यापूर्वीच्या कुठल्याही ग्रंथामध्ये अशा प्रकारचं नाव आढळत नाही. हिंदू समाज नावाचा समाजच अस्तित्वात नाही. हे 18 पगड जातीचे कडबोळे आहेत. प्रत्येक जात आपल्या जातीचा अभिमान बाळगते. जातीचे संघराज्याचे स्वरूप येत नाही. भिन्न जाती संघटित होत नाहीत. एका जातीला दुसऱ्या जातीबद्दल आपुलकीची भावना मुळीच नाही. फक्त हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी निर्माण होते. बाकी प्रत्येक जात स्वतःला विभक्त होण्यासाठी झटते व स्वतःचे अस्तित्व कायम राखण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक जात आपल्याच निवड भोजन अथवा विवाह समारंभ घडून आणते असे नाही, तर तिचे जातीनिर्देशक असा स्वतंत्र पेहराव असतो. भारतात स्त्री पुरुष असंख्य प्रकारचे पेहराव पोशाख घालतात व ज्यामुळे परकीय प्रवाशांचे मनोरंजन होते. याला दुसरे कोणते कारण दाखवता येईल असा प्रश्न डॉक्टर आंबेडकरांनी विचारलेला आहे. खरेच आदर्श हिंदू तोच समाज समजता येईल जो उंदीर घुशीप्रमाणे आपल्याच बिळात राहतो आणि या बाह्य जगताशी मुळीच संबंध ठेवत नाही. ज्याला समाजशास्त्रज्ञ स्वकीयतेची जाणीव असे म्हणतात, त्या भावनेची हिंदू समाजात वाण आहे. संपूर्ण समाजाबद्दल आपुलकीची भावना अशी हिंदू समाजामध्ये नाही. जी आहे ती जातीबद्दलची जात. आणि म्हणूनच असे म्हणता येईल की हिंदू हे समाज अथवा राष्ट्र बनू शकत नाही. अर्थात बऱ्याच देशभक्त हिंदूंना त्यांची देशभक्ती भारतीय हे राष्ट्रज्ञ नाहीत तर निवळ जात आहेत ही गोष्ट मान्य करू देत नाहीत. त्यांचा आग्रह आहे की वरवर दिसणाऱ्या विविधतेमध्ये मूलभूत एकात्मतेचा अंतर्प्रवाह वाहत आहे. संपूर्ण भारतखंडातील हिंदूमध्ये चालीरीती, रूढी, श्रद्धास्थाने आणि विचारधन यात पुष्कळसे साम्य आढळते. ही बाब आम्हाला मान्य आहे, परंतु तरीही समान चालीरीती, रूढी, श्रद्धा व विचार यामुळे हिंदू हे समाज या संज्ञेस पात्र होतात हे मान्य करता येणार नाही. आणि हिंदू हे समाज या संज्ञेस पात्र ठरतात हे अनुमान जर आपण मान्य केले तर समाज ही संस्था
निर्माण होण्यास आवश्यक असणाऱ्या बाबी आपणास समजत नाहीत असं म्हणावं लागेल. मनुष्य भौगोलिकदृष्ट्या एकत्र राहिल्याने काही समाज होत नाही, नाहीतर लांब अंतरावर राहिलेला माणूस समाजातील समजला जाणार नाही. तद्वतच समान आचार विचार रूढी परंपरा यामुळे देखील एकत्र आलेल्या माणसांच्या समूहाला समाज म्हणता येत नाही. ज्याप्रमाणे जड वस्तू एकीकडे दुसरीकडे नेता येतात, त्याचप्रमाणे आचार रूढी परंपरा देखील एका व्यक्तिसमूहाकडून दुसऱ्या व्यक्तिसमूहाकडे हस्तांतरित करता येऊ शकतात. त्यामुळे देखील दोन भिन्न व्यक्तिसमूहात साम्य आढळून येते. संस्कृती शीघ्रगतीने विस्तारत असते आणि म्हणूनच सहजीवन जगत नसलेल्या अनेक टोळ्यांमध्ये आचार विचार रूढी परंपरा यामध्ये साम्य आढळून येते. परंतु या समान बाबीमुळे कुणी असे म्हणू शकत नाही की हे सर्व समाजाचे घटक आहे. कारण निव्वळ काही बाबतीत साम्यामुळे व्यक्तीचा समाज बनत नसतो, तर माणसाचा समाज तेव्हाच बनतो जेव्हा त्यांच्यातील घटक काही बाबी समान असतात आणि काही बाबी साम्य असते व सर्व लोकात काही बाबी समान असणे यात फरक आहे. सर्व घटकात आचार विचाराचे आदान प्रदान झाल्याशिवाय त्यांच्यामध्ये समान धर्म उद्भवू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की परस्पर देवाणघेवाणीवरच समाज जगत असतो. याला स्पष्ट करून सांगायचे म्हणजे दुसरे जसे जगतात तसे निव्वळ वागल्याने भागत नाही, तर समान वागणुकीमुळे मनुष्य दुसऱ्या समाजाचा घटक होऊ शकत नाही. हिंदूच्या विभिन्न जातीत अनेक सामान्य सण पाळण्यात येतात, तरीही या सर्व जातींना हे सण एकसंध करू शकलेले नाहीत. यावरून देखील स्पष्ट होऊ शकते की एकात्मतेची भावना निर्माण होण्याकरिता समाजातील सर्व कार्यात त्यांनी भाग घेतला पाहिजे, ती त्याच्याशी समरस राहायला पाहिजे आणि इतरांच्या मनात व अंतःकरणात निर्माण होणाऱ्या भावनांना त्यांच्या मनात अंतःकरणात निर्माण झाल्या पाहिजेत. ज्या एकसंध स्वरूपाच्या भावना आहेत, एकीकरणाच्या भावना आहेत, परस्पराला समजून घेण्याच्या भावना आहेत, त्या भावना निर्माण झाल्या पाहिजेत आणि त्या सामान्य कार्यात एक घटक म्हणून आपण भाग घेतो. त्या कार्याचे यश अपयश हे ते स्वतःचे अपयश अशी भावना मनात जागृत होणे हीच माणसांना समाज बंधनात एकत्र गोवण्यात अत्यंत महत्त्वाची ठरते. आणि जातीव्यवस्थेने सामान्य चळवळींना व कार्यांना अडसर घातला आहे. त्यामुळे हिंदू समाज एकात्मतेच्या भावनेने संघटित जीवन जगू शकत नाही आणि म्हणून ही जी जाती व्यवस्था आहे, ही जाती व्यवस्था अनेक अर्थाने हिंदू समाजामध्ये एक प्रकारचं आव्हान बनलेले आहे. म्हणजे एका बाजूला हिंदू समाज म्हणत असताना हिंदू समाजामधली जी एकसंगता आहे ती एकसंगता पाहायला मिळत नाही. ही एकसंगता वेगवेगळ्या जाती उपजातीमध्ये ती विभागलेली आहे. म्हणून आपण समाज म्हणण्यामध्ये पात्र आहोत का? कारण समान आचार विचार असणं म्हणजे समाज आहे अशातला भाग नाही, तर एकमेकाला समजून घेऊन एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन एकमेकांना समजून घेण्यात परस्पर सहकार्यामध्ये समाजाची निर्मिती होत असते. भारतामध्ये तशा स्वरूपाची निर्मिती पाहायला मिळत नाही, कारण इथली प्रत्येक जात ही स्वतःला एक वर्चस्वशाली मानते आणि जे उच्चवर्णीय श्रेणीमध्ये आहेत त्या जाती गटांनी खालच्या जाती गटावर सतत अन्याय केलेला आहे आणि या जाती गटांना आपलं कधीच मानलेलं नाही. त्याबरोबरच या जातींबद्दल त्यांची सहकार्याची भावना नाही, त्यांच्यामध्ये परस्पर देवाणघेवाण नाही. त्यांनी या जातींना केवळ एक त्यांचं काम करणारी एक जात समजली असून आपलं जे म्हणणं आहे, आपलं जे वर्चस्व आहे या खालच्या जातीवर थोपवण्याचं काम या जाती व्यवस्थेने केलं आहे. म्हणून भारतातली जाती व्यवस्था ही आर्थिक विकासाला तर अडथळा ठरतेच, तर त्याबरोबरच हिंदू समाजाची जी एकसंघपणा आहे ते विभागण्यात सुद्धा जातीने महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. म्हणजे हिंदू समाजातील कोणताही हिंदू हा इतर हिंदूंना आपला भाऊ समजत नाही किंवा आपला बांधव समजत नाही, कारण त्याच्याकडे पाहण्याची त्याची जी ओळख आहे ती ओळख जातीची आहे. आणि म्हणून भारतामध्ये जोपर्यंत जाती व्यवस्था नष्ट होणार नाही तोपर्यंत एक चांगला समाज निर्माण होणार नाही, अशा प्रकारची भावना डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेली आहे. तर बाकीचा जो राहिलेला भाग आहे तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये पूर्ण करूया. धन्यवाद.